निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षाचे आमदार 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी जातात। अशावेळी काँग्रेसने मात्र आमदार आपापल्या घरीच राहणार आहेत। काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येणार असल्याने काँग्रेस निवांत आहे। पण याच निवांतपणामुळे महाविकास आघाडीचे इतर 2 उमेदवार मात्र गॅसवर आले। आमदारांच्या हॉटेल मुक्कामाला काँग्रेस जवळ पैसाच नाही। पैसे नसल्याने आमदारांच्या हॉटेल मुक्कामाचा निर्णय नाही। उमेदवार सहज निवडून येणार असल्याने काँग्रेस निवांत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस वगळता सगळ्याच पक्षांनी आपापल्या आमदारांना 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसला हॉटेल पॉलिटिक्समध्ये रस नाही अशी परिस्थिती नाही। आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यासाठी काँग्रेसजवळ पैसाच नसल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेस नेते तसं खासगीत सांगू लागलेत। गेल्या 10 वर्षात केंद्रात काँग्रेस सत्तेत नाहीये। आमदारांचा व्हीआयपी मुक्कामाचा स्वतःच्या खिशातून खर्च करण्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची तयारी दिसत नाहीये। त्यामुळे इतर पक्षांच्या आमदारांनी बॅगांची बांधाबांध केलेली असताना काँग्रेसमध्ये मात्र सामसूम असल्याचं दिसतंय। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस हॉटेल पॉलिटिक्स करत नसल्याचं म्हटलंय। आम्ही रस्त्यावरचेच आहोत, त्यामुळे आम्ही इकडेच आहोत। आम्ही रस्त्यावरचेच आहोत, त्यामुळे आम्ही इकडेच आहोत। विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांची गोळाबेरीज पाहता काँग्रेसजवळ 37 मतं आहे। प्रज्ञा सातव निवडून येण्यासाठी फक्त 23 मतांची गरज आहे। ही मतं सहज मिळणार असल्यानं काँग्रेस त्यांच्या पातळीवर निवांत आहे। काँग्रेस पक्षाच्या या निवांतपणाची मोठी किंमत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोजावी लागणार आहे। मिलिंद नार्वेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना एक मत महत्त्वाचं आहे। अशा वेळी कोणताही दगाफटका झाल्यास त्याची मोठी किंमत इतर 2 उमेदवारांना मोजावी लागण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदेश काँग्रेस आर्थिक चणचणीचा सामना करते आहे। त्यात अशा निवडणुकांसाठी पैसे खर्च करण्याची ताकद संघटनेत उरली नसेल तर भविष्यातली वाटचाल काँग्रेससाठी आणखीन खडतर असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।